झालं त्याच्यात नाटक शक्य नाही. सोमत मशीन कुणाचं आहे त्यांचं लगेच एक पोलीस स्टेशनला अर्ज करून द्या. मशीन आधारला हे करत असत अजिबात हे करून देऊ नका. जो कोण मालक असेल ना त्या मालकाने बोलायचं तर बाकीच्या कोणी बोलायचं नाही. तुम्ही बघा मला तुमच्याशी केस नाही करायची पण जर तुम्ही जबरदस्ती आता येत असाल आणि जबरदस्ती मशीन लावत असाल तर चुकीचं आहे. जबरदस्ती नाही. ज्यांनी जमीन विकली त्याचा संबंधच नाही इथं बोलायचं काही. मालकाने स्वतः दिलेली मालकाने स्वतः इथे येणे आणि त्यांनी इथं पॉवर ऑफ पॅटर्न दिलेले ताई. पॉवर पॅटर्नची गरजच नाही. मालकाने स्वतः इथं उभे राहिले बाकीचं आम्हाला माहिती नाही. बाहेर गावी आम्ही आज एवढे वर्ष आमच्या बापदादाची इष्ट आम्ही लोकांना वाटतो का? तुम्हाला दिली का सरांना दिली मला दिलेली मग तुम्ही बोला ना. काय होते तुम्ही बोला त्यांना काय मीच बोलतोय ना आता. मग तुम्ही बोला की ते विनाकारण त्यांच्यात वाद होईल. तसं काय नाही. पॉवर ऑफ पॅटर्न त्यांच्याकडून त्यांनी मला सांगितले. काय झालं माझा फोन झाला फक्त लेखी गाडगे सर्व्हिस आहे काय मी आता तुम्हाला पॉवर ऑफ पॅटर्न करून देतो. 2च मिनिटात तुम्हाला सांगून देतो. आम्हाला पाहिजे बाकी आम्हाला माहिती नाही. तुम्ही बोला ना हे सर विनाकारण होतोय ना बोलतोयच की त्यांना आता ऐकतच कुठे ऐकते नाही म्हणजे आज एवढे आमची बापदादाची इष्ट आहे, आम्ही तुम्हाला फुकट सोडू का? मी तिथं सर मारणार तुम्हाला पोलीस स्टेशन ऐका माझं ऐका. तुम्ही ऐका तर माझं पूर्ण मला सांगा तुमच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही सहकार्य केलं नाही का? आता तुम्ही सहकार्य नाही केलं. अहो प्रत्येक मोजणीला आम्ही सहकार्य करतोय. सहकार्य काही नाही. काय सहकार्य करताय? ते आमचं घ्यायला मोकळे झाले, तुम्ही सहकार्य करता. काय सहकार्य चाललंय तुमचं? नाही सहकार्य जर केलं होऊन देत नाही ते. नेहमी अडथळे करताय. पोलीस स्टेशनला तिथं तक्रार द्यायला आमची गेली. नारायणगावला तुम्ही आम्ही पोलीस स्टेशन वयस्कर लोक आहे आम्ही सगळे सिनियर सिटीजन. मला आता अटॅक आलेला आहे. नारायणगाव पोलीस स्टेशन दाखवलं तुम्ही त्यांना देवाचं तिथं सर मारणार. ऐका प्रत्येक गोष्टीला तुम्ही अडथळे आणत आले. प्रत्येक गोष्टीला. माझी तक्रार करायची, कंप्लेंट करायची, पोलीस स्टेशनला करायची, तहसीलदाराकडे करायची, तहसीलदाराकडे करायची. मग पोलीस प्रोटेक्शन का नाही आणलं? तुम्ही का नाही पोलीस प्रोटेक्शन आणलं? ते येऊनच नाही दिलं समोरच्यांनी आमच्याकडे. तुमच्याकडे पैसा जास्त झालाय ना, पैसे द्यायचं आणि दाबून टाकायचं तिकडच्या लोकांना. आणि त्याला बोलवलं की ऐका ना सर ऐका यांनी जर समजा तुमचं म्हणणं आहे का आमचं ताबा आहे तुमच्या जबरदस्ती घुसले तर तुम्ही यांच्या विरुद्ध फिर्याद नोंदवू शकता. नोंदवणार त्याच्याबद्दल वादच नाही. हे काय होते मग पुढे जर नोंदवलं त्यांना त्रास होणार नाही. आयुष्यभर देतो ना त्रास. तुम्ही एकदा कंप्लेंट करा आम्ही बघू गुन्हा दाखल करा त्यांच्यावर. करा तुम्ही. आता आम्हाला गोळ्या घाला, जमीन घे गुंडाळून तू आमची. हो दादा हायपर होऊ नका. टेन्शन घेऊ एकतर आधीच आता काय झाले माहितीये का त्यांनी मोजणी केली मोजणीनुसार तुम्ही त्यांच्या जमिनीला अतिक्रमण केलं दिसतंय. असं मोजणीनुसार दिसतंय. तुमचं जर म्हणणं असेल की रात्री दवाखान्यात आले तुम्ही एवढं तरी काय साधवायला पाहिजे या लोकांनी. तुम्ही माझ्या कुठे पोलीस स्टेशनला करायची, तहसीलदार कुठे करा आणि ते आम्हाला त्रास होईल काय होईल ते आम्ही आमचं बघू. ठीक आहे. नाही सर मारू शकत नाही. आता मला सांगा मला बघा तुम्ही आम्ही घेतल्याशिवाय सोडणारच नाही. तुमची झाली नाटकी आता. तुमची मार्किंग झालेली आहे, मार्किंग दाखवली आहे, माझी मोजणी होऊन द्या. तुम्ही तुम्ही मुंबईवाले यांना आम्ही दमदाटी करू. आम्ही दमदाटी काय ऐकून घ्यायला मोकळं नाही. सर मारला ताबा नाही घेतलाय. सर मारला म्हणजे किती कायम राहील आणि तुम्हाला 1 महिन्याचा टाइम दिला जाईल. ते काही लगेच आम्ही तोडायला नाही घेणार. 1 महिन्यात तुम्ही तुमचं आहे ना काय तुम्हाला प्रोसेस करायची ती करा. केस करायची, कोर्टात जायचं, कुठे जायचं तिकडे जावा. 1 महिन्यानंतर तुम्ही जर का नाही केलं मग आम्ही पुढे आमच्या हिशोबाने काम करतो. फक्त काय निशाणी सर मारून मार्किंग करतो आणि त्याला तुम्ही हरकत घेऊ नका. तुम्ही तुमची मार्किंग केली. तुम्ही बघा मला सांगा आता तुम्ही फोटो काढला त्याच्याबद्दल मला तुम्ही शेजार आहे तुम्हाला माहिती आहे ना तिथपर्यंत मार्किंग आहे. आम्ही मार्किंग बुजवतोय का नाही? तुमची मार्किंग आहे तशी राहून. तुमची मार्किंग फक्त आम्ही कंपाऊंड जर तार मारली तर काय प्रॉब्लेम आहे? अजिबात नाही. तार तुम्ही आम्हाला तार मारून दिली का? तुम्ही आम्हाला आम्ही तुमच्या अगोदर तुम्ही लक्षात घ्या. मराय आलो मी आता या लोकांपायी एक काम करा आमची सगळी जमीन यांना द्या आणि आमच्या कुटुंबाला मारून टाका. हे इथले बॉस मार्किंग करा ना. आम्ही
बांधण्याच्या वेळेस आम्हाला सांगितलं आम्ही कशी बांधतोय म्हणून. पाऊस पडला तर निघून जाईल. तुम्ही खड्डा घ्या तिथे, मी सांगतो, मी स्वतः तुम्हाला पोल राहून मी तुम्हाला स्वतः जिथे तुमची मार्किंग आहे ना, मी स्वतः पोल मी राहतो ना. मी तुमच्या पोल तुम्ही मला फोटो काढा. यांनी जी माताची मार्किंग केली त्याच्यावर मी तिथे पोल राहतो. तुमच्या समोर फोटो काढा. अजून काय सांगू तुम्हाला? सांगितलंय मला कसं त्यांनीच बोलले, बाकीच्यांनी चमचागिरी करणे नाही. नाही तर आता मला मळ्याचं कुंडलं बनवलं. सर मला असं शक्य नाही ना. साहेब याचा परिणाम आम्हाला माझं ऐका ना. तुमची marking आहे. तुमचा विषय काय आहे? तुमचा विषय फक्त काय आहे? की जी आता भूमी अभिलेखची जी मार्किंग दिली ती आपली सेफ राहिली पाहिजे. ती आम्ही ठेवतो ना. नाही तुम्ही ठेवा ना, आम्ही कुठे काय आम्ही करतोय? तुमची सर जी मारणार point दिली आम्ही, तिथे आम्ही तुमची सेफ ठेवतो. आम्ही सर स्वतः मारून देतो घेणार तुमच्यासमोर. आणि नंतर राहू द्या जागा हे चुकीचं आहे. तिथे. हे म्हणजे हे याचा अर्थ चुकीचं नाही. तुम्ही डायरेक्ट याच्यात म्हणजे भांडणाच्याच हिशोबाने करता. तुम्ही पोलीस स्टेशनला जा. आम्हाला काय पोलीस बांधायचं? स्टेशनला जा. तुम्ही कारवाई करा. आमचं काढून दिले. आम्हाला काय बोलायचं? ऐका, सर मारणार तो 1 महिन्याची तुम्हाला मुदत देणार. 1 महिन्यात तुम्हाला काय करायचं ते करा. 1 महिन्यानंतर मग आहे ना तुमचा जो काय आणि म्हणणं पुढच्या असेल वेळेस येताना मालकाला घेऊन या, बाकी आम्हाला माहिती नाही. इथं फक्त तुम्ही मालकच यायचं उभे नाही राहतील. घरी. बस झालं पुढच्या तुमचं वेळेस नाटक. येताना मालकच उभे राहतील. बाकीचं जर कोणी असलं ना तर आम्ही त्यांचं ऐकून घ्यायला मोकळे नाही. आमच्या बापदादाची इष्ट आहे, आम्ही उभे राहणार. ऐका ऐका ना नाही नाही सर, ऐका ना. तुम्ही पण आहे ना मध्ये येतो, पूर्ण नाटकं पत्र करायला. घ्या आणि मग भांडा. मी आजच आता हे पूर्ण काय पत्र- होते, आता तुम्ही भांडताय हे बेकायदेशीर भांडताय. ठीक आहे, असं मी दिसतंय. घेतो कुल मग तुमचं इथे राईटच राहिलं नाही असा विषय तो. त्यामुळे विषय आहे. तुम्ही यांनी बोललं पाहिजे. नाही, नाही, आम्हाला कोणी नको. हे स्वतः मालक पाहिजे. मालक पाहिजे. यांना नको. मुक्तर पत्र घेऊन भांडा. आम्ही कायद्याने करतो, आम्हाला नको ना असं कोणाचं. आम्हाला कोणाचं एक आम्हाला एक फणभर फुटभर सुद्धा नको नको. खरंच खरंच नको. त्यांचं काय म्हणणं आहे, ऐका ना. घाला, घ्या, खाऊन घ्या. माणसं खुशीनं द्यायला तयार आहे. ऐका ना. पण आम्हाला भांडणं आता नको. त्यांचं काय म्हणणं आहे का आम्ही आता फक्त चर मारतो, हो, चर मारणार आम्ही आम्ही. तिथं ताबा वगैरे ताबा नाही घेणार घेत. नाही. 1 महिन्याची मुदत फक्त देणार आम्हाला तुम्हाला. आमच्या हद्दीनुसार दिसू दे. तुम्हाला 1 महिन्याची मुदत, तुम्ही 1 महिन्याच्या आत समजा तुमची मोजणी करून घ्या. सरकत असेल तर ते मान्य करतील हो. असं ते म्हणतायत. तर तुम्ही त्याला रेडी आहेत का चर मारून द्यायला? रेडी नाही सर, पोल राहा तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही. एक जो जिथं त्याने मग point आम्ही- दिला पोल नाही, काही पोल नाही, राहा आम्ही तुम्ही, तरच मारायचं. त्याचे फोटो काढा, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. पोलाच्या भाजीला नका. पडू नका. मग तर आता मारून ते द्या. तुम्हाला आता ते म्हणतात चर खाणे राहायचं नाही. तुमचं काय म्हणणं पोल आहे? राहा नाही, नाही, तुम्ही. आम्ही चर घेणार. तिथं मार्किंग झाले ना, आम्ही तसं नाही. तुमचे तिथं 2 मार्किंग दिलेत ना त्या. आम्ही स्वतः राहतो. तुमच्या समोर आता राहून देतो. कशाला तुम्ही उगाच पोल भांडता? राऊंड घेतल्यावर हे किती महिन्यांनी नाही झाले नाही होणार? पोल बिल लावायचं दिला ना भानगड आम्हाला करू 1 नका, महिन्याचा चरच time. मारायचं आम्हाला. हे हे बघा, प्रत्येक वेळेस यांची एक नाटकं कोण महिन्याचा ऐकून तुम्ही घ्यायला आम्हाला मोकळे. टाइम देतो, चांगली गोष्ट आहे. Time तुम्हाला दिलेला लोकं तुम्ही. सहकार्य करते, आमच्या चांगले गावाला बघतो की परंतु आता आता काय जसं तुम्हाला मोदी शासकीय काम आहे, आम्ही आता आजपासूनच फॉलोअप घेणार आहे. हा. आणि त्याचं काय आहे तुम्ही ते- आम्हाला 1 महिन्याचं जे जेवढं मुदत दिली शक्य ना, आहे तेवढं लवकर आम्ही 1 महिना का त्याच्या असं अगोदर झालं नाही तर का? clear करू. त्याच्या उशीर जर झाला तर जेवढं काय मावशी, करायचं करा. काय आता मी बोललो तरी काय मी चुकीचं बोलतोय का? मी बोललो तर काय आता मी काय मला काय चुकीचं करायचंय का? तुम्हाला 1 महिना फक्त चर मारले काय प्रॉब्लेम आहे? उद्या पाऊस आला ते वाहूनच जाणार आहे. काय होणार आहे? आपण फक्त पोल रावल्याने काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मी जसं म्हणतो सर, आम्ही म्हणतो ना तुमच्या याला धक्का लावणार नाही. तुमचं जो आहे त्या ठिकाणी आम्ही तुमची तुम्हाला धक्का लोकं लावणार रात्रीची नाही. येऊन पोल उचलून काढतात. आम्हाला काय करा? आम्हाला चरच मारायचा, आम्हाला पोल लावायचाच नाही. याचा अर्थ तुम्ही ते मुद्दा म्हणून करता. मुद्दाम करायची गरजच नाही. आमच्या बापदादाची इष्ट आहे. आम्ही काय हे मुद्दाम बघा, करायला ऐका ना, नाही. ऐका मी म्हणतो, ऐका ना. तुम्हाला चर मारायचं आहे ना, तुम्हाला नाही ना, तर तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करा. हा, गुन्हा दाखल करा. कशाला वाद करताय? गुन्हा दाखल करा आमच्याबद्दल. आता नियमाने ऐका ना, मला काही कोणाची बाजू नाही घ्यायची, परंतु तुम्ही उलट इकडे अतिक्रमण केले. मोजणी अधिकाऱ्यांनी तुमच्या समोर सगळ्यांसमोर सांगितलंय. एकदा नाही, आपण 3दा त्याला विचारलं. ऐका 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 आता विषय काय झालाय का, तुमचं काय म्हणणं आहे का आमची मोजणी होऊ द्या. तर मग ती जर लोक जर म्हणतायत की आम्ही चर मारतो, ताबा घेत नाही, तर तुम्ही तुमची मोजणी करून घ्या ना. आणि जर का चुकल्याच्या नंतर तुम्ही तर हे करा. अतिक्रमण जे आहे हे सुद्धा आम्ही मनाने नाही केलेले, त्यांच्या मोजणीप्रमाणे केले. हा सगळी चूक भूमी अभिलेखची आहे की त्यांनी आपल्या 2-3 वेळा चुकीचे नकाशे तयार केल्यामुळे त्यांची. आम्ही यांनाही दोष देत नाही. कारण यांनी तुम्ही सुद्धा मोजणी केली ती पण चुकीची झाली आहे. म्हणजे भूमी अभिलेखून ही चूक झालेली आहे, त्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे आणि तुम्ही वेळ घ्या बस. पण मग त्यासाठी तुम्ही सर नका ना काढू. तुम्ही केलेली मार्किंग आहे. तुम्हाला काय करायचं? मग त्या ठिकाणी वाद निर्माण होतो. मारल्याने काय फरक सर नका काढू. मला म्हटलं तुमची गुन्हा दाखल करा, भांडण करू यांना नका. प्रॉब्लेम काय आहे? करतोय तो. प्रॉब्लेम हा, तो सांगा ना तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? उद्या वाहून जाईल नाही तर आज जोरात पाऊस आला संध्याकाळी वाहून जाईल सर. त्याचं काय अहो, पण भरवसा? पोल वाहून जातो का गाडीला? पोल नाही ना पण जाणार. आम्हाला संपली चरच आहे. तुमचा घ्यायचंय पोल ना. फिक्स राहील का? चर काढून जाईल.
पाऊस आला की चर तुमचं बुजून जाईल हा, मग पण मारू द्या ना चर मग. मी तुमचं मार्किंग जे माझ्या पोल नुसार तुम्हाला पोल लावून देतो ते जाईल एवढं तुम्ही का? आमच्या बाजूने बोलायला काय लागले, कोणतं सर. फायद्याचं आहे सर फायद्याचं का पोल फायद्याचं आहे? तुम्ही आमच्या सांगा मनासाठी मग चर मारू द्या ना. समाधान कशाला पाहिजे तुम्हाला मार्किंग फायनल राहिली पाहिजे ना तुमची मार्किंग ही तुम्हाला पोल लावायचा आहे ना तुम्ही पोल लावा आम्हाला चर मारायचं नाही नाही तुमच्यासाठी मारतोय आम्ही आम्हाला पोल नाही लावायचा आम्हाला सुद्धा तुमची मार्किंग आम्ही का तू फायनल करू पण तुमचा वाद निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी मला चर नको ना ते सर नाही, नाही. तुम्ही असं कुठे जर चर नाही सुटलं तर नाही. अहो तुम्ही बोला ना सर त्यांचं काही राईट नाही ते बोलतात ते camera येतंय. मी जमीन विकली म्हणून मी बोलतोय माझं मला माहिती आहे. यांच्यापेक्षा तुझा काही संबंध नाही आता इकडं तू अहो, बाजूला मी जमीन जी घेतली तेव्हापासून मी याचा पूर्ण अभ्यास केलाय मला माहिती म्हणून बोलतोय मला माहिती आहे ती परिस्थिती म्हणून बोलतोय खोटा अभ्यास आहे याचा हा काय खरं हे नका सांगू मुरुम विकला हे नका सांगू हे तुम्ही काय केलं माहितीये का मुरुम माणूस पाय 10 लाखाची खंडणी मागायला आली हे विसरू नका यांनी अजून माझ्याकडे रेकॉर्डिंग बरं का तुम्हाला सांगू मुरमाचा विषय ते ऐका ना मुरुमासाठी यांनी कंप्लेंट केली आणि त्या माणसानं सांगितलं की दत्ता गाडीकडून 10 लाख रुपये घ्या त्याचा मला फोन आला हे मला खंडणी मागायला आला. आता तो विषय तुम्ही काढला ना तुम्ही गेलते ना त्यांच्याकडे यांनी तिथं चुकीची खोटं अपील केली बरं आपलं त्या मुरमाच्या जे तुम्ही तहसील बरं जाऊ दे त्या मुरमाचं द्या ना सोडून. असं नाही तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो तुम्ही चुकीचा त्यावेळेस हे केलं काही नाही इथलं बघा आता मोजणी नाही नाही तुम्हाला पाठवून देतो ना मी तुम्हाला मी आरोग्याच्या भाषेत बोलतच नाही सतीश भाऊ बोलतो मी तुला बाबा मी नका, नका, तुम्ही सध्या बोलूच नका. बोलूच नका. तेवढी तुमच्या मनात नाही आहे खोटा माणूस आहे तुम्ही नाही रिस्पेक्ट ठेवला मान्य आहे आम्ही तिथं चर मारणार तुम्हाला आमच्या विरुद्ध तक्रार करायची अहो, पण तुम्हाला चर मारतोय त्याचा प्रॉब्लेम काय तो स्पष्ट बोला ना तुम्ही फक्त तुम्ही चर नका मारू काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आम्ही पैसे मागतोय का तुमच्याकडे नाही तुमच्यावर करीन मी जेसीबी गुन्हा दाखल करा मशीनवर मशीन नाही तुम्ही नक्की गुन्हा दाखल करायचं याची नाही जेसीबी वर मी गुन्हा दाखल करेन मी आता दिलेला तो हे मशीनचं रेकॉर्ड चुकीचं आहे ना मग आता. डॉक्युमेंट सगळे आहे का check करून घ्या. मशीन चालू झाल्यावर तुम्ही गुन्हा हा माझ्या क्षेत्रात जर या कंपाऊंडच्या जर पलीकडे तुम्ही मशीन घेऊन आलात तर तुम्ही तिथं मशीन घेऊन आलात आता तुम्ही मी त्यावेळेस मशीनचा तुमचा फोटो गुन्हा सुद्धा काढू शकत नाही मशीन आमच्या जागेत उभी दाखल. आहे. ठीक आहे तुमच्या आमच्या जागेत आले आम्ही हा, बघू मग तिथं फोटो काढा व्हिडिओ काढा आणि मग तक्रार करा तुम्हाला काय पण करायचं तुमचा संबंधच नाही येत ना तुम्ही बोलूच नका तुम्ही विकली ना जमीन काही मी नाही तुमच्याशी बोलत तुमच्याशी नाही बरोबर आहे आमची जमीन- हे बरोबर आहे तुमचा तुझा संबंध संबंध नाही नाही बोलण्याचा. तुम्हाला powder तू pattern यायचं नाही मध्ये त्यांची मी तुम्हाला पॉवर पॅटर्न देतो बस आता तुम्ही बोलायचं नाही. त्यांनी मला अधिकार दिलेले आहे, तुम्हाला त्याचा कागद मी तुम्हाला आणून दाखवतो तुम्हाला गुंडगिरी हो, करायची येऊ नको मध्ये तुम्ही गुंडगिरीच करा, तुमचं आयुष्य मी त्याच्यातच चुकीचं काम गेलेलं करू आहे. नका वाद होऊ नका नाही 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 नाही. आता त्यांनी तुम्हाला वाद करू नका. एवढं शहाण असतं तर एवढं नाही, प्रकरण ते वाढलं तर- नसतं. नाही नाही त्यांनी तुम्हाला पॉवर पॅटर्न देऊन मारामारी करायला सांगितली का? नाही मग काय बोला जे भांडण? मला माहिती आहे, त्यांना माहित नाही हा त्यांना जमीन मी विकली आहे मला जमिनीबद्दल ज्या ज्या गोष्टी आहेत मी जे ज्या गोष्टी आहेत, त्यांना माहिती हा आहे. मग तुम्हाला आहे ना काही त्याच्याने त्यांनी मांडले तुम्हाला कायदेशीर जे करायचं आहे ते करा. याला त्याला पाठवतो दादागिरी करायला कधीच केलं नाही तुम्ही ज्या ज्या कायद्यात तुम्ही चाललात त्या कायद्यात आम्ही चाललो आम्ही कायद्याची तो जो मालक आहे ना तोही तर आला पाहिजे ना दुसऱ्याला दादागिरी करायला इथे येतो. तुम्ही मला एक सांगा तुम्ही ज्या ज्या कायद्यात गेले त्या ठिकाणी आम्ही आलोच का नाही तुम्हाला कुठं काय दिवशी भांडलोय आम्ही तुमच्याशी नाही, आम्ही आमची कामधंदा सोडून आम्ही येतोय ना मग मालक म्हणजे तू केवढा मोठा मालक आहे तो इथं हजर पाहिजे आम्हाला बाकीचं माहिती नाही आमची जमीन आहे आम्ही बरं नाही दुसऱ्याला पाठवती मी तिथं प्रत्येक चर वेळेस मारणार तुम्हाला तक्रार करायची करा हा रितसर करा, सांगायला तुम्ही रिक्षा बोलू नका जास्त आता बोलण्यात अर्थ नाही. तुमच्या ज्याने काही होणार नाही बोलण्यात अर्थ नाही झालेलं आहे बोलणं आपण आपलं करून घ्या नाही तर मालकाला आणि पाठवा मालक आल्याशिवाय आम्ही कोणाचं बोलणं ऐकून घेणारच नाही तक्रार करेल ना आम्ही करा पण तुम्ही आता जर घालत असाल, आम्ही तक्रार काय दिवस करणार तुमचा संबंधच येत नाही तुम्ही जमीन नाही विकली कायद्याने ना, करा